मांडवी एक्सप्रेसमध्ये. आपण आज सावंतवाडीपर्यंतचा प्रवास करणार आहोत. तर याचे काही झलक मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टाईम चेक. आता आपण रोहा क्रॉस केलं आहे जस्ट आणि मी आता ऑर्डर केलं आहे टोमॅटो सूप जस्ट. आणि ही ॲक्च्युली स्पेशालिटी आहे मांडवी एक्सप्रेसची. सो आता जस्ट आम्ही टेस्ट करणार आहे. आणि ॲक्च्युली मांडवी एक्सप्रेसची जी पेंट्री आहे ना ती खूप मोठी आहे. तर त्याच्यात आपल्याला खायला खूप सारे पदार्थ मिळतात. तर कधी तुम्ही प्रवास कराल मांडवी एक्सप्रेसमधून तर तिकडचं व्हेरायटी ऑफ फूड्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याच्यातलं हे एक आहे, तुम्ही बघू शकता. त्याची टेस्टसुद्धा इतकी छान आहे आणि आता पाऊस पडत असल्यामुळे अजून छान वाटतं. व्ह्यू पण एन्जॉय करा तुम्ही. ग्रीनरी बघा किती आहे. अजून एक नेक्स्ट कोणतं स्टेशन येईल त्याच्यावरती आपण थांबू आणि तिकडे काही चांगले व्ह्यूज आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करू. तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू करा आणि तुम्हाला बघायला मिळेल अजून काही व्ह्यूज. सो स्टे ट्यून, भेटू आपण. तर टाईम चेक गाईज. आता आलं आहे आता माणगाव आणि आता आपण थोड्या वेळासाठी थांबलो आहे. गाडीला सिग्नल दिलेला आहे ॲक्च्युली. तर गाडी आय गेस 2 मिनटासाठी थांबेल आणि तुम्ही बघू शकता बरेचसे प्रवासी आता इथे उतरले आहेत. पण चढूया, ट्रेन आता निघेल थोड्याच वेळात. साखरमणी गावी पोचलेत. बऱ्याच लोकांचं गाव आहे. सुंदर आहे बघा स्टेशन. सुटेला गाडी, येलो सिग्नल लागलाय. आय गेस निघतोय आपण. ट्रेन निघाली आहे आणि आता टाईम झाला आहे 10:30 वाजले. तुम्ही बघू शकता ट्रेन आली आहे माणगावला. सो बाय बाय माणगावकर. तर कोणी माणगावचा असेल तर प्लीज कमेंट करा आणि आम्हाला कळवा की तुमचं गाव कोणतं आहे. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा. आणि आता आपण पोचलेलो आहोत खेडला. वाजलेत आय गेस 1 वाजलेत आय गेस. आणि आपण खेडला पोचलो आहे. खूपच लेट झालं आहे गाडी आणि बरेचसे लोक उतरलेत. तुम्हाला दाखवतो मी. क्रॉस करतो आहे.
गाडी बरीच लेट झाली. तर आता बघूया अजून किती वेळ लागतो. अजून लंच नाही झाला आहे आमचा. लंचसाठी ऑर्डर दिली आहे. आता लंच येईल तेव्हा आम्ही लंच करू आणि त्यानंतर बघू किती वेळ लागतो. तसं आयडियली टाईम दाखवतो आहे काहीतरी 8चा, बट लेट सी किती वाजतात. मी अपडेट करत राहील. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आणि आता आपण पोचलेलो आहोत कणकवलीला आणि पाऊस पडतो आहे. ट्रेन खूपच लेट आहे. आय गेस अजून इथून 1 तास लागेल. आता कणकवलीला पोचलो आहे. खूप मजा आली. चांगले चांगले सीन्स कॅप्चर केलेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. सो स्टे ट्यून. तर मित्रांनो, काळोख पडल्यामुळे आपल्याला पुढचं काही शूट करता आलं नाही. आणि जेव्हा आपण सावंतवाडी स्टेशनला पोचलो तेव्हा काही तांत्रिक बिघाडांमुळे लाईट गेलेली. त्यामुळे तिकडेसुद्धा आपल्याला काही शूट करता नाही आलं. सो डिरेक्टली आम्ही हॉटेलला जाऊन पोचलो आणि त्यानंतर आम्ही थेट जेवायला गेलो फ्रेश वगैरे होऊन. तर मित्रांनो, आपण आता आहोत सावंतवाडीमध्ये आणि सावंतवाडी प्रॉपर सावंतवाडीला आहोत. आणि आता जे आहेत आपण जेवायला आलो आहोत. आणि आता जे मी तुम्हाला दाखवलं ते आहे एक फिशसाठी स्पेशल असं रेस्टॉरंट. नाव आहे त्याचं भालेकर खानावळ. तुम्हाला माहिती असेल, जे सावंतवाडीचे असेल त्यांना, प्रॉपर सावंतवाडीचे असेल त्यांना माहिती असेल. सो इफ यू आर कमिंग टू सावंतवाडी, प्लीज डू विजिट दिस प्लेस. खूप ऑथेंटिक असं जेवण इकडे मिळतं आणि खास फिशसाठी फेमस आहे. तुम्हाला आतमध्ये थोडी टूर देतो अशी. तर हा आहे त्यांचा मेन्यू. त्याच्यामध्ये तुम्हाला जे सीझनल फिशेस आहेत ते तुम्हाला मिळतील आणि बाकी जे सीझनमध्ये नसतील ते तुम्हाला नाही मिळणार. सो डू चेक इट आउट. तर मित्रांनो, ही जी प्रॉन्स थाळी आपण जी ऑर्डर केली आहे त्याच्यामध्ये आपल्याला असे काही पदार्थ मिळतात. हे आहेत तिसरे. ही आहे कोळंबीची कढी, ही सोलकढी आहे. आणि ही एक कॉम्प्लिमेंटरी अजून एक कढी आहे जी रिफिल करू शकतो आपण. आणि हे प्रॉन्सचे 5 पीसेस आहेत आणि आपण एक्स्ट्रा सोलकढी घेतली आहे. सो असं काही प्रॉन्स थाळीमध्ये ऑर्डर करू शकता. त्याच्यामध्ये अशाच प्रकारचे काही काही पदार्थ येतात. सो तुम्ही जर सावंतवाडीत येणार असाल तर नक्की ह्या रेस्टॉरंटला व्हिजिट करा आणि तुमचे रिव्ह्यूज सांगा. तर मित्रांनो, आता आपण आहोत मोती लेकवर. आपलं आता जस्ट जेवण झालं आहे आणि आपण आता आहोत मोती लेकवर. सगळ्यात फेमस स्पॉट आहे सावंतवाडीला. जर तुम्ही आलात तर तुम्ही याला व्हिजिट करू शकता. खूप जवळच आहे. अतिशय प्लीझंट असं वातावरण आहे. या ठिकाणी पाऊस पडून झाला आहे त्यामुळे खूप छान असं लेक हे दिसतं आहे. तुम्ही वॉक करू शकता इकडे. त्याचबरोबर तुम्ही फोटोज काढू शकता चांगले चांगलं लेक आहे. सो आता गाईज आपण जाणार आहोत हॉटेलवरती परत आणि जाऊन झोपू. आणि उद्या सकाळी उठून आपल्याला जायचं आहे आंबोलीला. सो त्याचं प्रिपरेशन करायचं आहे. हा व्लॉग मला आता अपलोड करायचा आहे. सो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं खूप धन्यवाद. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.